नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर तुमचे स्वागत आहे सकाळी 4ला. बघा, सकाळी 4चा अलार्म झाला आणि आपली अभ्यासाची वेळ झाली. तर जरा बाहेर आले आणि माझ्या लाईट लावले तर बघते तर काय रामू तिथेच उभा, कारण तो तिथे झोपतो खाली. त्याला पण आपल्याबरोबर अभ्यासाची सवय झाली असावी कदाचित, कारण मी जेव्हा जेव्हा बाहेर येते तो लगेच उठतो आणि माझ्या अगोदरच गेटजवळ जातो. बघा, तुम्हाला दाखवते. सगळीकडे शांतता आहे, पण आपल्याला झोपायचं नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघूया, आज आपण मॅपवरून स्टडी मी आज मॅपवरून स्टडी कशी करते हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, माझा अभ्यास भूगोलाचा मी जास्त करून मॅपवरून करते, कारण अभ्यास जर आपण मॅपवरून केला ना तर आपल्याला लवकर लक्षात येतं आणि आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये समजायला खूप सोपं जातं. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही पण एखादा मॅप आणा आणि त्यात अशा डोंगर रांगा, रिव्हर, त्यानंतर शहरे, म्हणजे भरपूर माहिती आपल्याला प्रॅक्टिकल. आणि आपण जेव्हा पेपर सोडवायला जातो ना तेव्हा अशी डोळे लावले छान आणि लगे आपल्याला कुठल्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ना, आपल्याला पटकन आठवते की ही नदी इथून गेली आहे, हा डोंगर रांगा इथून आलेला आहे, हे शहर इथे आहे, म्हणजे आपल्याला कळतं. आणि जर आपण समजा अभ्यास करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर ते लवकर समजायला जरा कठीण जातं. म्हणून जर तुम्ही असं प्रॅक्टिकल मॅपमध्ये जर अभ्यास कराल ना तर खूप फायदा होतो. करून बघा, माझा अनुभव आहे, फायदा होतो आपल्याला भरपूर. आणि बघा, नवेगाव बांध, जे आपली राष्ट्रीय उद्याने आहेत, किंवा मग आपल्या महाराष्ट्रा शेजारील काही राज्य असतील, मध्य प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर म्हणजे जेवढी शेजारी राज्य आहे, गुजरात, कर्नाटक, हेही कसं म्हणजे आपल्याला लवकर बॉर्डरवर आहेत, कुठल्या बॉर्डरवर म्हणजे कुठलं वायव्यला आहे, कुठलं नैऋत्यला आहे, कुठलं पश्चिमेला आहे, कुठलं पूर्वेला, हे लवकर समजतं. आणि त्यानुसार मग कसं आपला अभ्यास सोयीचा आणि सोपा होतो. म्हणून तुम्हाला ही टेक्निक सांगितली की माझा भूगोलाचा अभ्यास असा असतो. आणि त्यामुळे काय होतं, आपला स्मार्ट स्टडी होतो, आपला वेळ वाचतो आणि लगेच 5 मिनिटात आपल्याला कळतं की कुठल्या दिशेला काय आहे आणि त्यानंतर खाड्या कुठे आहेत. बघा, सगळं दिलेलं आहे या मॅपमध्ये आणि खूप छान आहे. ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि बघा, ह्या ज्या डोंगर रांगा 7, ज्या 3 किंवा 4 अशा डोंगर रांगेत असतात ना, ते आपण असं वाचलो पुस्तकामध्ये तर आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण जसं प्रॅक्टिकलमध्ये मॅपमध्ये बघतो ना की जसं सातमाळा अजिंठा डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, महादेव डोंगर रांग, आपल्याला लगेच कळतं की कुठली मध्ये आहे, कुठली खाली आहे, कुठली वर आहे, आणि ते आपल्या दृष्टिक्षेपात असं लक्षात राहतं. आणि जेव्हाही मग आपण पेपरला जातो ना पटकन, आणि पेपरला आपण जेव्हा जातोय ना तेव्हा पटकन लक्षात येतं आणि भरकन आठवतो, खूप छान वाटते. तर बघा, हे क्लास 7चं मॅथचं पुस्तक आहे आणि या पुस्तकात आज मी घातांक करत आहे. तर बघा, यात छान हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, घातांक यामध्ये टॉपिक आहे. आणि तेथे बघा घातांकाचे नियम दिलेले आहेत आणि त्या नियमानुसार मग कुठली उदाहरणं, बघा पाठ्यपुस्तकातली सोपी सोपी उदाहरणं आहेत, मस्त सोडवून बघायची छान. आणि सोडवून बघितलं की त्याचे नियम लिहून ठेवायचे. नियम लिहिले की मग परत अगोदर पाठ्यपुस्तकातले सोडवून बघते आणि नंतर मग जे आपले सतीश वैश्य सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकातलं मग मी पुस्तकातले गणिते सोडवून बघते. म्हणजे आपल्याला पुस्तकातलं जेव्हा आपण करतो ना महाराष्ट्र स्टेट बोर्डचं, ते सोपं असतं, कारण ते मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार बनवलं जातं ना, त्यामुळे आपल्याला लवकर समजतं आणि आपली पावर म्हणजे आपण मोटिवेट होतो छान. आणि नंतर मग परत थोडी कठीण उदाहरणाकडे वळायचं आणि मग कठीण उदाहरणाकडे वळलो की मग तेवढं म्हणजे कसं आपल्याला नाही कळलं तरी मग सरांचं जे पुस्तक आहे सतीश वैश्य सरांचं, त्यातून मग थोडं मार्गदर्शन घ्यायचं आणि आपला अभ्यास सुरू ठेवायचा. जेणेकरून बघा, मी माझी अभ्यासाची पद्धती सांगितली आहे तुम्हाला. म्हणजे मी अगोदर पाठ्यपुस्तक म्हटलं सोडून बघते, पाठ्यपुस्तकातलं सोडवायला मला सोपं जातं, कारण ते आपल्या बुद्धीनुसार आपण मोठे आहो, आपल्याला लवकर कळतं. नंतर मग मी मोठ्या म्हणजे मेन्सकडे जाते आणि जे सरांच्या पुस्तकाकडे बघून मग सॉल्व करते आणि नंतर बघते मला कुठले प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यानुसार मग PYQ वगैरे सोडवून बघते. तर असं आहेत. आता बघा, मी तुम्हाला दाखवते. कालचा आपला अभ्यास होता तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इयत्ता 8वीचा दाखवलं होतं मी तुम्हाला, आणि आज पण तोच अभ्यास केलेला आहे, मी पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर आणि बघा मैत्रिणींनो, कालच्या अभ्यासात आपण मला वाटतं इंग्रज म्हैसूर संघर्षापर्यंत केलेला होता आणि आज मी तुम्हाला समोरचं दाखवते. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद, त्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे, पार्लमेंटने केलेले कायदे, त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्था, आणि तुम्हाला झूम करून पण दाखवते, बघा तुम्हाला दिसत असेल. आणि इंग्रजांची आर्थिक धोरणे, शेतीचे व्यापारीकरण, हे सगळं छान पुस्तकात डिटेलमध्ये दिलं आहे, मस्त वाचून घ्यायचं. त्यानंतर बघा 1857चा उठाव आणि लढा,
तर 1857च्या लढ्यामध्ये पाईकांचा उठाव, तात्कालिक कारणं कुठली होती, स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय झाले, म्हणजे हे सगळं आपल्याला डिटेलमध्येच समजतं आणि समजायला पण सोपं जातं. मला तर छान अभ्यास होतोय. तुम्ही पण करून बघा, तुमचा पण छान होईल. आणि मी बघा, ज्या आपल्या भारतात सत्याग्रहाच्या चळवळी वगैरे झाल्या ना, सत्याग्रह झाले, चळवळी झाल्या, त्याचं ना असं मस्त अगोदर पुस्तक वाचून घेते आणि त्यानुसार माझे नोट्स बनवते. म्हणजे आता आपल्याला कसं सोपं जाईल लक्षात ठेवायला, त्यानुसार मग मी त्याचं नियोजन करते. तर बघा, हे पुस्तक आहे, हे बघून घ्या तुम्ही अगोदर. हे सगळं पुस्तक आहे आपलं. आपले एकासोबत 2 कामं होतात. पाठ्यपुस्तक पण वाचणं होतं, डिटेल अभ्यास पण होतो आणि समजायला पण सोपं जातं. म्हणजे सगळं एकासोबत 2-2 कामं आपले छान होतात. तर तरीनो बघा, मी बघा असे एक वेळा वाचलं की मग असं बघा, मी तुम्हाला माझे नोट्स दाखवत आहे. मी करते आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर. तुम्हाला समजायला सोपं जात असेल, म्हणजे माझा अभ्यास पण कळत असेल कसा करते मी ते, आणि तुम्हाला नोट्स कसे बनवायचे यात थोडं मार्गदर्शन पण मिळत असेल. तर बघा, भारतातील सत्याग्रह चळवळी, जसं मी एक मॅप काढला इंडियामध्ये, पंजाबमध्ये झाला आणि भारतातल्या विविध भागात कुठले कुठले सत्याग्रह झाले ते मी त्या मॅपमध्ये मेन्शन करते. तर बघा, मधलं काही शूट झालं नाही आणि माझा आज NCERTचा अभ्यास झालेला नव्हता, म्हणून मुलांना जेव्हा अभ्यास करायला घेऊन बसले तेव्हा ना मी माझं NCERT घेऊन बसले. कारण कसं, मुलांना पण वेळ देणं गरजेचं असतं. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आपली सावली असतात आपली मुलं, आपल्यालाच बघून सगळं करतात, त्यामुळे त्यांना पण वेळ देणं फार गरजेचं आहे. म्हणून जेव्हा मी त्यांच्यासोबत बसते, एकतर व्हिडिओ ऐकते किंवा मग जे सोपे विषय असतात ते घेऊन बसते, जे त्यांचा पण अभ्यास होतो आणि माझा पण अभ्यास होतो. तर बघा मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, NCERT आता मी रीड करते आणि त्याचे टॉपिक म्हणजे लिहून ठेवत आहे माझ्या नोटबुकवर, जे जे मला वाटत आहेत ते. आणि मध्ये मध्ये मुलांकडे पण लक्ष देत आहे. आणि मुलगी माझी मराठीचा प्रोजेक्ट बनवत आहे, तिला गाईड करत आहे की कसं करायचं ते. तिला खरीप पिके आणि रब्बी पिके याबद्दल मार्गदर्शन पाहिजे होते, तिला पण सांगत आहे आणि मुलाला पण शिकवत आहे. तर मैत्रिणींनो, बघा, आज मी माझा तुम्हाला अभ्यासाचं रुटीन सांगितलं आहे, सकाळी काय केलं आहे, आणि जो दुपारीचे जे मी कानामध्ये ऐकले होते व्हिडिओ, ते काही शूट करणं झाले नाही, कारण माझा जो दुसरा फोन आहे त्यामध्ये चार्जिंग नव्हते, त्यामुळे मधलं काहीही शूट झालं नाही. आणि आता हे संध्याकाळी 7 वाजलेत आणि संध्याकाळी मी 7 वाजता आता NCERT करत आहे. आणि NCERT मी, आणि आपल्याला NCERT KVSमध्ये पण असते. आणि आता कसं MPSC पण UPSCच्या धर्तीवर झालेला आहे. 2025चा जो पॅटर्न आहे तो पण UPSC सारखा सेम राहणार आहे थोडा, त्यामुळे कसं NCERT त्यात पण फायद्याची असेल, तर NCERT फार महत्त्वाची आहे. आणि तसंही मैत्रिणींनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो पुस्तकं 1 ते 12 किंवा मग UPSCचे NCERTचे पुस्तकं असो, हे सगळे आपल्याला खरंच महत्त्वपूर्ण आहे. जेवढा पुस्तकं आपण विकत घेऊन अभ्यास करतो ना, त्याच्यापेक्षा हे पुस्तकं महत्त्वाची आहे. शक्य असेल तर कुठले दिशा ॲप म्हणा किंवा मग महाराष्ट्र स्टेट बोर्डचं ॲप, हे डाउनलोड करा आणि शक्य असेल ना पाठ्यपुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा, कारण डिटेल असतं, छान असते आणि भरपूर प्रश्न त्यातले येतात. तुम्ही PYQ बघा उचलून, तुम्हाला समजेल की त्यातच जास्त प्रश्न असतात म्हणून. आणि गणिताचे पण जे आपले पाठ्यपुस्तकातले प्रश्न असतात ना, काही काही प्रश्न जसेच्या तसे उचलून टाकलेले असतात, कारण मी जेव्हाही अभ्यास केला मला आढळून आलेलं आहे की जसेच्या तसे प्रश्न उचलून आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की सोप्याकडे वळा अगोदर. आपण पटकन कठीणाकडे वळतो आणि कठीण वाटते म्हणून आपण मग घाबरतो अभ्यास कसा करायचा, आणि मग आपली हिंमत हरून जाते. म्हणून सोप्याकडून सुरुवात करा, तर कठीण आपल्याला सोपं होऊन जाते. भरपूर मैत्रिणींचे कमेंट येत आहेत की ताई, मला सिच्युएशन नाही आहे, माझं वय झालं आहे, आता मी काय करू, मी कसा अभ्यास करू. तर बघा मैत्रिणींनो, सुरुवात तर करायचीच आहे. जर तुम्हाला बनायचं असेल ना काही, तर सुरुवात करा. आणि कसं होतंय, थोडा वेळ लागेल, कारण मी स्वतःवरून सांगते, मनात जिद्द तयार करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, पॉझिटिव्ह विचार तयार करावा लागेल. आणि राहिली एज लिमिटची गोष्ट, तर आपलं जर 37 जरी चालू असले तरी आपण जर कॅटेगरीतून असलो तर आपल्याला MPSC 43 वर्षापर्यंत देता येते. आणि टेट तर तुम्हाला माहीतच आहे देता येते म्हणून. त्यानंतर KVS आपल्याला रिलॅक्सेशन असं 10 वर्षाचं, तर ते पण 40 वर्षापर्यंत देता येते. त्यामुळे घाबरून न जाता आपण तयारी करू शकतो. आणि जरी आपल्याला वाटलं की नाही आपण क्लिअर नाही होत आहे परीक्षेमध्ये, तरी तो आपला अनुभव जो अभ्यासाचा आहे तो आपल्या मुलांच्या कामा येईल. म्हणजे असं नाही ना की आपला जो अभ्यास झालेला आहे तो फक्त पेपरसाठीच आपण अभ्यास केला नाही, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि मनात ही खंत राहणार नाही की मी प्रयत्नच केला नाही आयुष्यात. म्हणजे पुढे चालून जर आपल्याला वाटलंही की असं कोणी म्हटलं, तू तर अभ्यासच केला नव्हता, MPSC काय माहिती आहे तुला, नाही, तेव्हा आपल्याला एक मनात कॉन्फिडन्स राहील, नाही मी अभ्यास केलेला, मला माहीत आहे MPSC काय असते, पण माझ्याजवळ जी परिस्थिती त्यानुसार मी अभ्यास केला.
यश भेटेल नाही भेटेल ह्या समोरच्या गोष्टी आहे मैत्रिणींनो, त्यामुळे त्याचा विचार आतापासून करायचा नाही. जर आपण जर पूर्ण प्रयत्न करू तर यश नक्की भेटेल, पण नाहीच भेटलं कदाचित 10% 5%, तर तो जो आपला अभ्यास राहील ना, तो कुठे आणि केव्हा कामा पडेल ना, हे आपल्यालाही माहीत नाही आहे. म्हणून सांगते, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, स्मार्ट स्टडी करा आणि आपलं नियोजन हे फ्लेक्सिबल ठेवा. चला तर स्वतःची काळजी घ्या. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मैत्रिणींनो, कारण आता कसं स्वयंपाक पण व्हायचा आहे, भरपूर कामं आहेत राहिलेली, कारण शूट करत बसले. तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये आणि करा अभ्यास छान आणि काय म्हणते त्याला, स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा आणि छान अभ्यास करा. बाय.